संवेदनशील विसरून जातो, परंतु आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे की काही महिलांचे मंगलसूत्र असतील, काही व्यक्तीचे मोटरसायकल किंवा वाहन असतील, मोबाईल फोन्स असतील, दागिने असतील, जे काही घरातून चोरी गेला ते परत मिळायला पाहिजे आणि सर्वांना एक आशाचे नजरेत पोलिसांकडे बघत असते की ते मिळायला पाहिजे। आणि शोधून मिळाल्यानंतर दुसरा एक विषय असते की ते कोर्टाची जे प्रोसिजर आहे ते लांबलेले असतात आणि ते कोर्टाचे एनओसी सुपूर्दनामाचे आदेश आणि त्यामध्ये कधी कधी जिती रुपयाचे मुद्देमाल चोरी गेलेले आहे त्यापेक्षा जास्ती खर्चा ते कोर्टातून परवानगी घेण्यामध्ये आणि वकिलाच्या खर्चामध्ये लागून जातात। म्हणून आमची हे संकल्पना आहे, आमची हे धारणा आहे, आम्ही एक आदेश ऑलरेडी आमचे प्रभारी अधिकाऱ्याला दिलेली आहे की मुद्देमाल सापडला तर युद्ध पातळीवर अर्जदारांकडून अर्ज घेऊन सुपूर्दनामावरचे एनओसी प्रोएक्टिव्ह रीत्याने द्यावी आणि कोर्टातून स्वतः कोऑर्डिनेट करून त्यांना कोर्टाकडून आदेश मिळण्यासाठी मदत करावी, जेणेकरून त्यांना आर्थिक बोजा परत येणार नाही आणि या दृष्टिकोनातून लवकरात लवकर ते मुद्देमाल लोकांना परत मिळायला पाहिजे। त्याच धर्तीवर पीआय बानवडी यांनी अत्यंत चांगली कामगिरी काही महिन्यापूर्वी केला होता। सराफाच्या दुकानमध्ये चोरी केल्यानंतर बहुतेक 15 दिवस किंवा 3 आठवड्याच्या आतच त्यांना मुद्देमाल आम्ही परत पण केला होता आणि मुद्देमाल परत करणे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आज मोठ्या प्रमाणात अंदाजन बहुतेक 80-82 फिर्यादी यांना 2 कोटी रुपयाचे वरचे मुद्देमाल आम्ही आज जरी परत करत असतील तरी ते सर्व फिर्यादी सर्व कंप्लेनेंटचे अभिनंदन। परंतु इतर आम्ही सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अपेक्षा व्यक्त करतो की आपण परत पोलीस स्टेशनला एक झाडाझडती घ्या। काही बेवारस वाहन सापडले असतील त्यांचे मालिक शोधा, कोणताही पोलीस स्टेशनला त्याच्यावर नक्कीच काही चोरीचे गुन्हा दाखल असतील ते त्यांचे मूळ मालक शोधून घ्या। पोलीस स्टेशनला आणखी काही मुद्देमाल पडलेले आहे फिर्यादीला बोलून घ्या। कधी कधी फिर्यादीला वाटत असते की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर इतकी अवघड प्रक्रिया नंतर कशासाठी करायचे ते जाऊ द्या, गेला तर गेला। परत अशा फिर्यादीला स्वतः बोलून पूर्ण हे मुद्देमाल परत करा। पोलीस स्टेशन साफसफाईमध्ये पण यश मिळेल आणि फिर्यादीमध्ये आपल्याबद्दल कॉन्फिडन्स निर्माण होईल। अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात कारवाई परत प्रभारी अधिकारी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि शैलेश बलकवडे साहेब आणि प्रवीण पाटील साहेब, मनोज पाटील साहेब आहेत, आपण जर सर्व इतर डीसीपी यांना पण सूचना द्या की लवकरात लवकर अशा प्रकारचे प्रोग्राम जानेवारी महिन्यात इतर 4 झोनला मोठ्या प्रमाणात होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि जनताची जे काही अडीअडचणी आहे, जनताची जे काही अपेक्षा आहे पोलिसांकडून शासनाकडून ते निराकरण करण्याची ते आपली मनाप्रमाणे जे कायदेशीर रीतीने मदत करायची जबाबदारी पोलीस दलाला आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस जे काही शक्य असतील ते आपले अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे। मी नेहमी म्हणत असतो, रंजन शर्मा साहेब म्हणत होते, कम्युनिटी पोलिसिंग, पोलीस जनता सोबत सुसंवाद हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि खरा जोपर्यंत जनताची सहकार्य पोलिसांना लाभणार नाही तोपर्यंत काही कायम स्वरूपी काही सस्टेनेबल लेवलवर काही बदल होणे शक्य नसतात। म्हणून मी आपल्या इथे मोठ्या संख्येने जनता इथे उपस्थित आहे। आम्ही आपले सर्वांचे प्रथम आभारी आहोत की आपण जे प्रेम आणि विश्वास पोलीस दलाला मागचे वर्षात मागचे कालात दाखवलेले आहे ते अत्यंत अभिनंदनीय आहे। खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाला नाही, कोणताही अशा प्रकारचे ज्यावेळी आपली अडीअडचणी होती त्याचे निराकरण करण्याची प्रयत्न करण्यात आला। जरी संवेदनशील घटना बोगदेव घाट सारखे घडली ते स्थानिक पोलिसांनी अत्यंत चांगले रीतीने तपास करून ते आरोपी पकडण्यामध्ये आम्हाला यश मिळालेले आहे। परंतु अशाच प्रकारचे प्रेम आणि विश्वास पुढच्या काळात आमच्यावर राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की आमच्याकडे 9000 पोलीस अधिकारी कर्मचारी 500चे वर स्क्वेअर किलोमीटरचे एरियामध्ये 80 लाखाचे वरचे लोकसंख्यामध्ये 24 तास 365 दिवस रात्री सर्व वेळी आम्हाला लोक अपेक्षा करतात की आम्हाला हजर राहायला पाहिजे आणि पोलीस तिथे पोहोचायला पाहिजे। जरी ती आमची जबाबदारी आहे आणि त्याला पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जे काही शक्य असतील ते आम्ही करू, परंतु जनता आपण सर्व जर खाकीमध्ये पोलीस नसतील तरी आपण प्लेन क्लोथ्स मध्ये पोलीस आहे
आपल्याला जे आम्हाला खाकीमध्ये जबाबदारी आहे, खाकीमध्ये जे आम्हाला अधिकार आहे ते स्वतःचे आणि आजूबाजूचे लोकांचे संरक्षण करण्याची तितके जबाबदारी आणि तितकेच अधिकार आपल्याला पण आहे. आपण आमचे सोबत राहावी, आपण आमचे आईज आणि इयर्स म्हणून राहावी.